समर वेकेशन आणि ट्रॅव्हलिंगचा सीझन जवळ येतोय, तर त्या दरम्यान होणाऱ्या टूर्ससाठी अशा प्रकारचे पोस्टर्स भरपूर पाहिजे असतात. तर आज यापैकीच एक पोस्टरचा डिटेल ट्युटोरियल आपण बघणार आहोत. आपण आलो आहे कॅनवावरती आणि ही जी काही मी साईज घेतलेली आहे पेजची ती आहे 1080 इंटू 1080 म्हणजेच इंस्टाग्रामची साधी पोस्ट. नमस्कार फ्रेंड्स, मी नीलम परत एकदा तुमचं स्वागत करते आदिश्री ग्राफिक्समध्ये. तर आज आपण पोस्टर बनवणार आहोत गुजरात ट्रिपसाठी. इतक्यातच माझ्या क्लायंटनी गुजरात ट्रिपसाठी मला एक ट्रॅव्हल पोस्टर बनवायला सांगितलेलं आणि व्हिडिओसुद्धा. तर व्हिडिओ तर आपण बरेचदा शेअर केलेला आहे. तर मी ChatGPTच्या हेल्पनी आणि Pinterestवरून चांगले क्लिअर पिक्स घेतलेले आहेत. 3 स्थळांची ही टूर होणार आहे. तर त्यांच्यासाठी मला छान-छान असे क्लिअर फोटोज पाहिजे आहेत आणि ते आपण इथे अपलोड करून घेतले. ठीक आहे, मी Pinterestवरून आणि ChatGPTवरून हे फोटोज घेतलेले आहेत. तुम्ही Pinterestवरनं कोणत्याही जागेचे छान क्लिअर हाय डेफिनेशनचे फोटोज, एकदम हाय क्वालिटीचे फोटोज तुम्ही तिथून कॉपी कसं करायचं आणि तिथून डाउनलोड कसं करायचं हे मी ऑलरेडी भरपूर व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे. तर इथे क्लायंटचं म्हणणं होतं की गिरनार पर्वताला आपल्याला हायलाइट करायचं आहे, त्याला आपल्याला बॅकग्राऊंडला ठेवायचं आहे. त्यामुळे बघा, हा जो आहे हा आहे गिरनार पर्वत आणि इथे एक छोटंसं देवस्थळ आहे. ठीक आहे, तर बघा ते पर्वतावरती आहे. तर त्याला मला हायलाइट करण्यासाठी आता इथे मी डबल क्लिक केलं आणि फोटोला ॲडजस्ट करून घेत आहे. चारही बाजूंनी त्या कॉर्नर्सला मी स्ट्रेच करते, जेणेकरून तो जो छोटासा मंदिर आहे ना, तो थोडा विजिबल होईल, तो थोडा दिसेल आणि हा छान पर्वताचा हा जो ग्रीन भाग आहे, छान ग्रीनरी आपल्याला बॅकग्राऊंडला यूज करता येईल आणि वरचा जो आकाशाचा भाग आहे तिथे आपल्याला आपलं मेन हेडिंग लिहिता येईल, म्हणजे जेणेकरून ते दिसेल. तर असा काहीसा आपण प्लॅन केलेला आहे. बनवायच्या आधी आपल्याला आपल्या ॲटलीस्ट डोक्यात तरी तो प्लॅन असायला हवा. ठीक आहे, आणि बाकी सगळं जे माहिती आहे, डिटेल्स आहे, मी इथे ऑलरेडी Google इनपुट टूल्समधून मराठीमध्ये लिहून घेतलेली आहे आणि इथे पेस्ट करून घेतलेलं आहे. आता इथूनच आपल्याला उचलून वरती इथे छान वेगवेगळ्या जागेवर आपल्या डिझाईनच्या अकॉर्डिंगली प्लेस करायचं आहे. आता इथे मी एलिमेंट्समध्ये सर्च करणार आहे फ्रेम्स, कारण आपल्याला 3 जागा दाखवायच्या आहेत. त्यांना आपल्याला फ्रेम्समध्ये दाखवायच्या आहेत. तुम्ही सर्क्युलर फ्रेम घेऊ शकता किंवा चौकोनी फ्रेम घेऊ शकता, असं राउंडेड कॉर्नरचा. तर मी राउंडेड कॉर्नरचा असा स्क्वेअर फ्रेम घेतलेला आहे. 3 जागा दाखवायच्या आहेत मेन अट्रॅक्शन गुजरातच्या. तर त्यासाठी इथे 3 मी त्यांना डुप्लिकेट करून घेतलेला आहे 3 टाइम्स. एकदा घेतला आणि त्यांना 2 वेळा डुप्लिकेट केलं. ठीक आहे, प्रॉपर सेम साईजवर त्यांना अलाइन करून प्लेस केलं. त्यानंतर आता एक एक करून आपण इथल्या फोटोजना त्यामध्ये टाकूयात. तर पहिलं असणार आहे गीर जंगल सफारी. तर त्याच्याशी रिलेटेड इमेज मी इन्सर्ट केली. दुसऱ्या फ्रेममध्ये असणार आहे सोरटे सोमनाथ म्हणून प्लेस आहे, देवस्थळ आहे. आणि तिसरं आहे द्वारका. तर हे असे 3 तिथले महत्त्वाची देवस्थळं आहेत, 2 आणि एक आहे गीर जंगल सफारी. तर यांना मी आता प्रत्येक फ्रेममध्ये व्यवस्थित इमेजला ॲडजस्ट करून घेणार आहे, की ते नीट दिसायला हवं. कारण की ट्रॅव्हलिंगच्या पोस्टरमध्ये अट्रॅक्शन असतं, की त्या ट्रॅव्हल्स म्हणजे कुठे जाणार आहे, ती टूर कुठे होणार आहे, त्यामधलं जागेंचं काहीतरी नाव किंवा पिक्स तिथे असायला हवं पोस्टरमध्ये. तर इथे आपण चित्र देखील दाखवत आहोत आणि त्यांची नावं देखील लिहिणार आहोत खाली. डेट आणि कॉन्टॅक्ट कोणाला करायचं त्या पर्सनचं नाव. तर हे सगळे छोटे-छोटे डिटेल्स आपल्याला व्यवस्थितरित्या एका पोस्टरमध्ये ॲडजस्ट करायचं असतं. आता या स्क्वेअरला आउटलाईन देतोय आपण. तर ही बघा अशी व्हाईट कलरची आउटलाईन बॉर्डर दिलेली आहे त्याला. यालाच आपण कॉपी स्टाईल केलं. शॉर्टकट मेथड आहे ही आणि बाकीच्या चौकोनांवरती म्हणजे फ्रेमवरती त्याला क्लिक केलं. आता इथली पण मी ही डिझाईन म्हणजे जी आउटलाईन आहे ती मी कॉपी स्टाईल करणार आहे. कॉपी स्टाईलवर क्लिक केलं आणि सिम्पली त्याला तिसऱ्या फ्रेमवर मी फक्त क्लिक केलं की ती त्यावर आउटलाईन ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहे. म्हणजे शॉर्टकट मेथड आहे ही, किंवा आपण एक एक जर करायला गेलो तर थोडा वेळ लागतो. ठीक आहे, आता हा एक भाग झाला. आता यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. त्यासाठी पण मी आता एक शेप घेणार आहे. तर या शेप्समधनं आपण चौकोन असा शेप घेऊ किंवा तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कुठलाही शेप घेऊ शकता. नाव लिहायचं आपल्याला, जास्त मोठं नको. त्याचा साईज मी ॲडजस्ट करते आणि फ्रेमच्या एवढा साईज ठेवायचा आपल्याला. व्यवस्थित तिथे आपण ॲडजस्ट करायचं आहे. त्याचा कलर चेंज करूया टू व्हाईट.
3 लागणार आहेत आपल्याला. तर 2दा त्याला मी डुप्लिकेट केलं आणि यामध्ये आता त्या जागेंची नावं लिहिणार आहोत आपण. यांना सुद्धा आपण स्ट्रोक देत आहोत. स्ट्रोक वेट मी एकदम कमी ठेवणार आहे. म्हणजेच आउटलाईन एकदम कमी ठेवणार आहे आणि ही बघा ही नाव लिहिलेली आहेत मी ऑलरेडी. तर आपले काही व्ह्यूअर्स विचारतात की मराठी टायपिंग कुठे करायची? तर Google इनपुट टूल्सबद्दल मी ऑलरेडी माहिती दिलेली आहे माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये. तर ते नक्की एकदा बघा तुम्ही. Google इनपुट टूल्स सिम्पली Googleवरती सर्च करायचं. ती एक वेबसाईट आहे Google इनपुट टूल्स. तिथे जाऊन तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलेलं मराठीमध्ये कन्व्हर्ट होतं. तिथून कॉपी करायचं आणि इथे आणून पेस्ट करायचं. खूप सोपं आहे. आणि फॉन्ट्स फक्त इथले आपण घ्यायचे, म्हणजे फॉन्ट्सचे स्टाईल्स आपण कॅनव्हामधनं घ्यायचे. जितके काही अवेलेबल आहेत तर तिथे आपण चेक करू शकतो. काही मराठीचे छान छान फॉन्ट्स कॅनव्हामध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर हा बघा हा फॉन्ट आहे तो. इथे कसं सर्च करायचं? इथे आपल्याला लिहायचं आहे देवनागरी. ठीक आहे, देवनागरी लिपीतले बरेचसे फॉन्ट्स इथे अवेलेबल आहेत. तर हे सगळे फॉन्ट्स वेगवेगळे ट्राय करून बघायचे आणि आपल्या पोस्टरमध्ये जे एकदम परफेक्टली दिसतं, क्लिअर दिसतं, तो फॉन्ट निवडायचा. तर हा मी थोडा बोल्ड फॉन्ट निवडलेला आहे. मी वेगवेगळे फॉन्ट्स ट्राय करते. तुम्ही बघू शकता इथे चेंजेस. बरेचसे जुने फॉन्ट्स आहेत. तर जो एकदम क्लिअर दिसतोय ना, तो मी घेतलेला आहे माझ्या पोस्टरनुसार. आता या टूर्सचं नाव आहे ते मी इथे कॉपी करते. आणि कुठल्याही पोस्टरमध्ये किंवा डिझाईनमध्ये 2 ते 3 यापेक्षा जास्त फॉन्ट्स नाही वापरायचे. त्यामुळे मी सगळ्यांचं फॉन्ट स्टाईल सेम ठेवणार आहे. जास्तीत जास्त मी 2 वेगवेगळे फॉन्ट यूज करणार आहे. आता मी इथे एलिमेंटमध्ये सर्च करते गुजरात. गुजरातची टूर आहे. तर मी एक रेडीमेड PNG वापरणार आहे. बघा इथे हा फॉन्ट काय आता कॅनव्हामध्ये अवेलेबल नाही आहे. त्यामुळे काय करायचं शॉर्टकट मेथड, इथे बघा बऱ्याचशा वेगवेगळ्या राज्यांची नावं, सिटीची नावं लिहिलेली आहेत. खूप वेगवेगळ्या स्टाईलमध्ये. तर इथनं कॉपी करून घ्यायचं. म्हणजे ही रेडीमेड PNG वापरायची. मला गुजरात पाहिजे होतं आणि मला ती गुजरात सापडलेलं आहे. त्यामुळे माझं काम सोपं झालेलं आहे. आता याला आपण छान कलर देऊ शकतो आपल्या मनाप्रमाणे. आता याचा कलर मी चेंज करणार आहे. मला डार्क पिंक हवाय. हा लाईट पिंक आहे. त्याला आपण डार्क शेडमध्ये घेऊया. तर इथे बघा डार्कर साईडकडे मला हा सर्कल फक्त न्यायचा आहे आणि इथे चेंजेस बघायचे आहेत. कितपत डार्क हवा आहे मला, तितपत मला तो फिरवायचा आहे आणि एवढा डार्क मला हवा आहे. पण आता यामध्ये आपण काही बॉर्डर किंवा शेडिंग वगैरे तर करू शकत नाही. याला आपण इफेक्ट नाही ॲड करू शकत, जसं आपण बाकीच्या टेक्स्टला ॲड करतो. तर काय केलं मी सिम्पली डुप्लिकेट केलं आणि जी मला शेडिंग हवी आहे ना, शॅडो, त्याला मी व्हाईट कलर देणार आहे. आणि हा जो व्हाईट रंगाचा फॉन्ट आहे त्याला मला मागे न्यायचा आहे. म्हणजे मला त्याला त्याची सावली दाखवायची आहे. आणि मी केलं त्याला बॅकवर्ड. तर तो बघा मागे गेलेला आहे तो टेक्स्ट. फॉरवर्ड केलं की पुढे आला, बॅकवर्ड केलं की मागे. म्हणजे जो डार्कर शेड आहे गुलाबी रंगाचा तो वरती ठेवलाय आणि त्याची सावली मी दाखवली आहे पांढऱ्या रंगाची. त्याला कॉपी करून मी त्याला मागे पाठवलेलं आहे. तर असं शॉर्टकट मेथड सुद्धा तुम्ही यूज करू शकता जर इफेक्ट्स नाही ॲड करता आले तर. तर बघा छान गेटअप आलेला आहे त्याला. आता दोघांना ग्रुप केलं. पुढचं फॉन्ट आपण जो काही टेक्स्ट आहे तो आपण इथे कॉपी करतोय. म्हणजे त्रिमूर्ती टूर्स भोसरी, पुणे भोसरीचा आहे हा टूर्स, आयोजित गुजरात ट्रिप असं आपलं हेडिंग आहे इथे. वेगवेगळे आता यांना फॉन्ट्स ट्राय करू, अट्रॅक्टिव्ह बनवूया थोडं आणि सगळ्यांचे कलर देखील आपण चेंज करणार आहोत. आता मागचा बॅकग्राऊंड जो आहे तो लाईट शेडमध्ये आहे. त्यामुळे कलर्स कसे हवेत आपल्याला, डार्क हवेत, दिसायला पाहिजे असे. त्यामुळे लाल, निळा आणि डार्क पिंक असे कलर मी निवडलेले आहेत. प्रॉपर अलाइन करून घेऊ एकमेकांसोबत. जो पार्ट हायलाइट करायचा आहे त्याचा साईज मोठा ठेवला आहे. जसं हेडिंग आहे ती मी मोठी ठेवली आहे आणि जो अनइम्पॉर्टंट पार्ट आहे त्याला आपण लहान ठेवलेला आहे. आता यांना मात्र आपण इफेक्ट्स ॲड करू शकतो. जसं मी आउटलाईन इफेक्ट देते आणि आउटलाईन देते पांढऱ्या रंगाची. त्याचा थिकनेस सुद्धा आपण कमी जास्त करू शकतो. जितपत आपल्याला ठेवायचं आपण ठेवू शकतो.
तशाच प्रकारे बाकीच्या शब्दांना सुद्धा थोडं उठावदार दाखवण्यासाठी आउटलाईन इफेक्ट मी दिलेला आहे. ठीक आहे, तर आता हा वरचा भाग देखील आपला कंप्लीट झालेला आहे. यानंतरची माहिती आपण त्यात ॲड करूया. जसा हा त्यांचा टॅगलाईन आहे, त्याला इथे मी घेतलं. त्याच्या मागे देखील आपण बॅनर घेणार आहोत. तर एलिमेंटमध्ये आपण सर्च करूया आणि इथे एक शेप मी ॲड केलेला आहे किंवा सिम्पली शॉर्टकट आर जरी कीबोर्डवर प्रेस केलं तर स्क्वेअर येतं आपल्यासमोर. कलर चेंज केला आणि याला आपण नावाला आपण इफेक्ट देतोय की तो टेक्स्ट व्यवस्थित उठून दिसावा. बरेचसे इफेक्ट्स आहेत, ड्रॉप आहे, ग्लो आहे, इको आहे. वेगवेगळे ट्राय करून बघायचे, ज्यामध्ये आपलं शब्द किंवा अक्षर उठून दिसतील ना, असे वेगवेगळे इफेक्ट्स ट्राय करून बघायचे. त्यानंतर हे क्लायंटनीच मला प्रोव्हाइड केलेला हा लाल कलरचा झेंडा, हा सुद्धा मी इथे ॲड करून घेते. हा मी एलिमेंटमध्ये सर्च केला पण मला पाहिजे तसा नाही मिळाला, त्यामुळे मी त्यांनीच पाठवलेला इथे प्लेस करून घेते आणि या सगळ्यांना मग आपण ग्रुप करून घेऊ. देवदर्शन यात्रा असल्यामुळे ना केशरी, पिवळा, लाल असे रंग मी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढचे डिटेल्स आपण ॲड करून घेऊ आणि जेव्हा जेव्हा आपण काही ॲड करतो ना, तेव्हा दुसऱ्याबरोबर सुद्धा त्याची अलाइनमेंट आपल्याला चेक करत राहायची आहे. जे पिंक रेषा येतात ना मध्ये मध्ये, तर त्या आपल्याला गाईड करतात की व्यवस्थित एका रांगेत आहे की नाही. आता इथे प्राइसचं जे डिटेल दिलेले आहे, ही पण आपण इथे कॉपी करून घेऊ. जे हे 8,700 आहे, मी इथेच टेक्स्टमध्ये लिहिलेलं आहे, कॅनव्हाच्याच टेक्स्टमध्ये. आणि जे मराठी आहे ते परत एकदा कुठून लिहिलंय आपण गुगल इनपुटमधनं. आणि या सगळ्यांना मी एकत्रित ग्रुप करून घेतलेला आहे. आता त्यांना अट्रॅक्टिव्ह दाखवण्यासाठी इथे आपण एक बॅनर घेणार आहोत आणि तो आहे सर्क्युलर बॅनर. सर्कल शेपचा बॅनर हवा आहे मला. आता इथे शोधण्यात वेळ जाईल, तुम्हाला लवकर दाखवण्यासाठी मी काय करते, रिसेंटली युज्ड मधनं घेते. तर हा बॅनर होता तो. हा बॅनर आपण मागे लावून घेऊ, जेणेकरून आपले जे प्राइसचे डिटेल्स आहेत ना ते उठून दिसतील. आणि पोझिशन केली बॅकवर्ड. या सगळ्यांना आपण ग्रुप करून घेणार आहोत, जेणेकरून ते हलणार नाही. सगळ्यांना ग्रुप केलं आणि जो प्रस्थान हा जो टेक्स्ट आहे त्याला बरोबर यांच्या मध्ये आपल्याला प्लेस करायचा आहे. त्याला बाजूने देखील अलाइनमेंट बघायची आहे. सगळीकडनं अलाइनमेंट व्यवस्थित असायला हवी. पण आपल्याला हे विसरायचं नाही की जो बॅकड्रॉप आहे, जो मागचा बॅकग्राऊंड आहे, तो एकदम व्यवस्थित दिसायला पाहिजे. त्याच्यावरती कोणतं टेक्स्ट जायला नको. तर आता इथे आपण सर्च करतोय बॅनर प्रस्थान जे लिहिलेलं आहे ना त्या टेक्स्टसाठी. तर मला असं लाल रंगाचं बॅनर पाहिजे होतं आणि तो मी घेतलेला आहे. आता लाल हा डार्क रंग आहे, तर त्यावर काळा रंग तर उठून दिसणार नाहीच, त्यामुळे आपण त्या टेक्स्टचा रंग बदलणार आणि त्याचा टेक्स्ट रंग आपण करणार आहोत टेक्स्टचा रंग व्हाईट. ठीक आहे, पांढऱ्या रंगामध्ये त्याला ठेवणार आहोत. त्याला परत जर इफेक्ट ॲड करायचं असेल तर आपण करू शकतो. वेगवेगळे इफेक्ट्स आहेत. आणि स्ट्रोक याला नाही देता येणार, कारण की हा शेप थोडा वेगळा आहे. तर याला आपण शेप द्यायचं राहिलंय राउंडेड जे रेक्टँगल आहे, तर एकदम बारीक स्ट्रोक आपण त्याला देणार आहोत, एकदम कमी स्ट्रोक. आता खालची बाजू आपल्याला व्यवस्थित करायची आहे. इथे काही लिहिलेलं हे बघा, इथे ऊन सावली दिसते ना पर्वतावर, तर इथे काही दिसणार नाही लिहिलेलं. त्यामुळे काय करायचं, मला हा भाग थोडा डार्क करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला ओव्हरले टाकायचा असतो. म्हणजे इथे आपण एलिमेंट्समधनं शॅडो घेऊ शकतो. ब्लॅक शॅडो बघितली असेल तुम्ही, तर ग्राफिक्समध्ये बघा अशा वेगवेगळ्या शॅडोज आहेत वेगवेगळ्या आकाराच्या. तर अशी जी ही चौकोनी असते ना, खालून
डार्क असते आणि जशी जशी ती वर जाते ती लाईट होत जाते. त्याला इथे असं प्लेस करून घ्यायचं आणि वरती पूर्ण स्ट्रेच करून घ्यायचं, जेणेकरून ते वेगवेगळं दिसणार नाही. म्हणजे मागचा बॅकग्राऊंडचा फोटो आणि शॅडो लावलेलं हे असं दिसणार नाही ती रेषा. त्यामुळे ती रेषा गायब करण्यासाठी काय करायचं, वरती ती पूर्णपणे स्ट्रेच करून घेतली ना, की ती मिक्स होऊन जाते बॅकग्राऊंड बरोबर. म्हणजे एक प्रोफेशनल त्यामध्ये डिझाईन दिसते आणि आपल्या डिझाईनला सुद्धा एक डेप्थ ॲड होते. त्याला आपण एकदम बॅकवर्ड करणार आहोत. जसं एक टू बॅक करणार नाही. टू बॅक म्हणजे ते बॅकग्राऊंडच्याही मागे जाईल. तर आपण एक एक करून स्टेप बाय स्टेप करण्यासाठी बॅकवर्डचा यूज करतो. बघा, फोटोच्या मागे गेली, पहिले नावांच्या मागे गेली, मग फोटोंच्या मागे गेली. तर आता बघा किती छान उठून दिसत आहेत आपले हे जे स्थळांचे फोटो आहेत. तर अशा प्रकारे या ब्लॅक शॅडोचा उपयोग केला जातो. आता जे काही डिटेल्स आहेत ना, ते आपण या काळ्या भागावर ॲड करणार आहोत. म्हणजे ते ऑटोमॅटिकली कसं उठून दिसणार आहे. आणि त्याचं टेक्स्टचा कलर आपण ठेवणार आहोत कुठलाही लाईट रंग, जसं व्हाईट आहे, येलो आहे, लाईट पिंक आहे, लाईट ब्ल्यू आहे. तर ते काळ्या भागामध्ये जास्त उठून दिसणार. त्यासाठी अशा प्रकारच्या शॅडोंचा किंवा ओव्हरलेचा यूज केला जातो डिझाईनमध्ये. आता यांना आणखीन थोडंसं अट्रॅक्टिव्ह दाखवण्यासाठी मी हा बॉक्स इथे ॲड करते. आणि हेडिंगला जरा वर करूया. बाजूने या 3 फोटोंबरोबर त्याची अलाइनमेंट नीट करूया चौकोनाची, जेणेकरून ते सगळे एका रांगेत दिसायला हवे. थोडं राउंडेड ठेवूया आपण या स्क्वेअरला. कॉर्नर्स राउंड केले. आणि इथून आपण लेटर स्पेसिंग किंवा लाईन स्पेसिंगचा देखील यूज करू शकतो. थोडं स्ट्रेच करून घेऊ, कारण जागा आहे स्क्वेअरमध्ये. परंतु जर बघायला गेलं ना, तर या 3 फोटोज ना परत आपल्याला व्यवस्थित अलाइन करून घ्यायचं आहे. पण त्याआधी आपण काय करू, पॅकेजमध्ये समाविष्ट हे जे टेक्स्ट आहे त्याच्या मागे लावायला आपल्याला असं मी लाल रंगाचं एक बॅनर बनवून घेतलं. जसं चौकोन घेतला आणि चौकोनाला आपण छोटं केलं, मिनिमाइज केलं. तर त्याला इथे ॲज अ बॅनर आपण यूज करून घेऊ. आणि त्याचे आउटलाईन्स मी घेतले पिवळ्या रंगाचे. लाल रंगावरती पांढऱ्या रंगाचं टेक्स्ट आपण ॲड केलं. आता यालाच ना आपण कॉपी करून घेऊ किंवा डुप्लिकेट करून घेऊ आणि इथल्या हेडिंगसाठी त्याचा वापर करू. वेगवेगळे बॅनर्स एकाच पोस्टरमध्ये चांगले नाही वाटणार, त्यामुळे सगळीकडे मी 3 जागेवर या बॅनरचा यूज करणार आहे. इथला जो टेक्स्ट आहे तो ॲड करू. आणि वरती प्रस्थानचं जे मी बॅनर घेतलं होतं मी डिलीट केलं, कारण तो वेगळा दिसत होता. हाच बॅनर आपण तिथे पण यूज करूया. सगळ्या ज्या टेक्स्ट असतात त्या सगळ्या टेक्स्टची साईज देखील आपल्याला सेम ठेवायची आहे. कमी जास्त झाली की ती योग्य दिसत नाही. त्यामुळे सगळं व्यवस्थित आपल्याला अलाइनमेंटनी काम करायचं आहे डिझायनिंगमध्ये, तर ती प्रोफेशनल दिसते. शेवटी जेव्हा डिझाईन तयार होईल ना, तेव्हा तुम्ही बघा, या छोट्या छोट्या गोष्टींनीच कुठलीही डिझाईन प्रोफेशनल दिसते आणि कुठलीही डिझाईन अट्रॅक्टिव्ह करता येते. एकदम सिंपल जरी डिझाईन असली ना, पण त्यामध्ये हे छोटे छोटे गोष्टींचा वापर केला की ती निश्चितच अट्रॅक्ट करून घेते. आता खाली लिहिलंय आपण अधिक माहितीसाठी संपर्क, आणि त्याच्या बाजूला आपण खाली बॉटमला ॲड्रेससाठी आणि कॉन्टॅक्टसाठी हा एक रेक्टँगल ॲड केलेला आहे. एक पट्टी ॲड केली आपण. आणि इथनं आपण एलिमेंट्समधनं घेणार आहोत फिंगर पॉइंटिंग. जे असं बोर्ड दाखवतं ना, लेफ्ट राईट अप डाऊन, तर त्यापैकी हा मला बॉटमला दाखवणारा असा एक फिंगर पाहिजे. तर हा जो हात आहे हा आपण इथे ॲड करूया. आणि बाकीची जी डिटेल आहे ॲड्रेस वगैरे ते देखील आपण इथे ॲड करू. बॉटम पट्टीची मी जी कलर आहे ते चेंज केलं. हा ॲड्रेस आहे. आता या ॲड्रेसला आपल्याला एलिमेंट्समधनं काय घ्यायचं, लोकेशन पिन.
खूप छान छान प्रकारचे इथे लोकेशन पिन आहेत, लोकेशन आयकन किंवा पिन. त्याचा रंग आपण आपल्या पोस्टरनुसार चेंज करून घ्यायचा. कॉन्टॅक्ट डिटेल्स, आणि त्याचा बॅनर मी केलाय पांढऱ्या रंगाचा. तर जे जे महत्त्वाचं दाखवायचं होतं ते स्पष्ट दिसलं पाहिजे, त्यामुळे आपण त्याचा कलर चेंज केलाय. फॉन्ट पण आपण सगळ्यांचे सारखेच ठेवणार आहोत. तर जे हेडिंगसाठी फॉन्ट यूज केले तोच फॉन्ट मी तिथे दिलाय. इफेक्ट ॲड केलं त्याला. आता ऑलमोस्ट आपली डिझाईन रेडीच झालेली आहे, फक्त 1-2 चेंजेस करायचे राहिलेले आहेत. एक बटन असतं बुक नावचं, तर ते आपण इथे शोधतोय एलिमेंटमध्ये. इथे घेऊ शकतो किंवा इथे घेऊ शकतो. आपल्याला मागचं गिरनार पर्वत दिसायला पाहिजे, त्यामुळे मी सगळीकडे असं सगळ्याच कॉर्नरमध्ये एलिमेंट्स घेणं जरुरी नाहीये. काही गोष्टी ब्लँक असल्या तरी छान दिसतात. तर आपल्याला इथे हा बॅनर लावायचा राहिलेला होता. याला देखील मी हा सेम बॅनर यूज केलेला आहे. उजवी बाजू आपल्याला महत्त्वाच्या डिटेल्स टाकायच्या आहेत आणि लेफ्ट साईडला मी काहीच टाकणार नाहीये, त्यामुळे बुक नावचं बटन सुद्धा आपण याच बाजूला घेऊया. परंतु हा जास्तच लाल लाल असा कलर दिसणार आहे सगळीकडे, त्यामुळे चेंज करता येईल आपल्याला. एलिमेंट्समध्ये बघूया दुसरं बटन आहे का. तर हा एक छान दिसतोय. यामध्ये 2 कलर्सचा यूज केलेला आहे आणि थोडा बोल्ड पण आहे तो. तर हा यूज करूया. तर झालाय आपला पोस्टर रेडी. तर तुम्ही देखील आता या ट्रॅव्हलच्या सीझनमध्ये लवकरात लवकर आपले डिझाईन रेडी ठेवा आणि अप्रोच करा ट्रॅव्हल एजन्सीजना. आणि आता आपण काय करतोय, डाउनलोड करून घेतोय बघा. शेअर बटनवर क्लिक केलं, पेज सिलेक्ट केला आणि सिम्पली डाउनलोड करून घेतलं. मला Instagramवर फॉलो करण्यासाठी या माझ्या अकाउंटला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.